Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of impression management. तर आपण सेमिस्टर सेकंडसाठीचं स्टडी करत आहोत. तर या इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टसाठी या सेमिस्टर सेकंडमध्ये आपल्याला 4 युनिटचा स्टडी करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट आपल्या युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे सेल्फ प्रेझेंटेशन फिजिकल ॲपिरन्स. त्याचबरोबर युनिट नंबर सेकंड आहे तो आहे इंटरव्ह्यू टेक्निक्स अँड थर्ड युनिट आहे तो आहे ग्रुप डिस्कशन. तर अशा प्रकारे आपण या तिन्ही युनिट्सचा स्टडी प्रॉपर स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर 4 युनिट नंबर 4चे टायटल आहे बिझनेस एटिकेट्स. तर या युनिट नंबर 4चा स्टडी करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला युनिट नंबर 4मध्ये कोणकोणत्या कंटेंट्सचा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये आपला 4.1 चौथ्या टॉपिकमधला फर्स्ट कंटेंट आहे तो आहे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ एटिकेट्स अँड बिझनेस एटिकेट्स. तर एटिकेट्स म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मीनिंग आणि त्याचे डेफिनेशन्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. त्यानंतर यामध्ये सेकंड कंटेंट आहे तो आहे एटिकेट्स ड्युरिंग बिझनेस मीटिंग्स. बिझनेस मीटिंग्स असते त्यावेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजे, ते एटिकेट्स कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर यामधील थर्ड कंटेंट आहे तो आहे एटिकेट्स ड्युरिंग कॉन्फरन्स. तर अशाच प्रकारे ज्यावेळेस बिझनेस मीटिंगच्या वेळेस कोणकोणते एटिकेट्स फॉलो केले पाहिजेत त्यांचं स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर आपण कॉन्फरन्सच्या वेळेस देखील कोणते एटिकेट्स असतात ते देखील आपण या युनिट नंबर 4च्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यानंतर डायनिंग टेबल एटिकेट्स कोणते आहेत ते देखील आपण या युनिट नंबर 4मध्ये पाहणार आहोत. कॉमन एटिकेट मिस्टेक. तर जे काही कॉमन एटिकेट्स आहेत तर त्यामध्ये आपल्याकडून कशा प्रकारे मिस्टेक होती आणि ती मिस्टेक इम्प्रूव्ह करायची असेल, जर ती सुधारायची असेल चुका, तर त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांचा देखील स्टडी आपण या युनिट नंबर 4मध्ये करणार आहोत. त्यानंतर या युनिट नंबर 4मधील लास्ट कंटेंट आहे तो आहे निगोशिएटिंग अँड कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन. तर अशा प्रकारे या 6 कंटेंटचं स्टडी 1 बाय स्टडी या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ एटिकेट्स बिझनेस एटिकेट्स. तर यामध्ये आपण एटिकेट्स म्हणजे काय, बिझनेस एटिकेट्स म्हणजे काय, त्याचे मीनिंग अँड डेफिनेशन्स काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय एटिकेट. तर एटिकेट म्हणजे काय त्याचे मीनिंग पाहूया. तर दी वर्ड एटिकेट कम्स फ्रॉम फ्रेंच वर्ड इस्टिक्यू. दी वर्ड एटिकेट comes from the French word estique, meaning to attach or stick. The noun etiquette describes the requirements of behaviors according to the conventions of society. It includes the proper conduct that is established by community for various occasions, including ceremonies, court formal events and everyday life. Although people have become more casual in recent years, etiquette is not outdated. तर एटिकेट हा जो काही वर्ड आहे तो फ्रेंच वर्ड इस्टिक्यू यापासून आलेला आहे. फ्रेंच वर्ड इस्टिक्यू यापासून हा एटिकेट वर्ड आलेला आहे. त्याचा मीनिंग हा अटॅच और स्टिक असा होतो. अटॅच म्हणजे काय तर संलग्न करणे आणि स्टिक म्हणजे काय तर चिकटविणे. तर इस्टिक्यू याचा मीनिंग अटॅच और स्टिक असा होतो आणि इस्टिक्यू या फ्रेंच वर्डपासून एटिकेट हा वर्ड आलेला आहे. The noun etiquette describes the requirements of behavior according to the conventions of society. तर अकॉर्डिंग टू द कन्व्हेन्शन्स ऑफ सोसायटी यांच्यामध्ये जे काही आपले एटिकेट्स आहे ते आपण सोसायटीमध्ये कशा प्रकारे बिहेवियर करतो याचे वर्णन करते. इट इन्क्लूड्स याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. तर यामध्ये जे काही ऑकेजन्स त्याचबरोबर सेरेमनीज, कोर्ट,
फॉर्मल इव्हेंट्स आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही इव्हेंट्स होतात, जे ऑकेजन्स होतात, त्यामध्ये आपण कशाप्रकारे बिहेव करतो, कशाप्रकारे वागतो, तर या गोष्टी या एटिकेट्समध्ये इन्क्लूड्स असतात. पीपल हॅव बिकम मोर कॅज्युअल इन रिसेंट इयर्स. तर या रिसेंट इयर्समध्ये पीपल्स हे खूप कॅज्युअल झालेले आहेत, तरी देखील हे एटिकेट आउटडेटेड झालेले नाहीत. तर थोडक्यात सांगायचं म्हटले तर एटिकेट हा वर्ड फ्रेंच वर्ड इस्टिक्यू यापासून आलेला आहे. त्याचा प्रॉपर मिनिंग अटॅच किंवा स्टिक असा होतो. तर आपण सोसायटीमध्ये राहत असताना कशा प्रकारचे बिहेवियर करतो, कशा प्रकारचे वागतो इतर लोकांशी, त्यांचा संबंध, त्या गोष्टींचा समावेश या एटिकेट्समध्ये होत असतो. मग अशा प्रकारे आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही इव्हेंट्स होत असतात, जे ऑकेजन्स, त्याचबरोबर फॉर्मल इव्हेंट्स, इनफॉर्मल इव्हेंट्स होतात, त्यावेळेस आपण कशा प्रकारे वागतो, कोणकोणत्या एटिकेट्स फॉलो करतो, तर त्यालाच एटिकेट्स असे म्हटले जाते. तर त्यानंतर आणि हे जे काही एटिकेट्स आहेत ते आउटडेटेड झालेले नाहीत. हे जरी रिसेंट इयर्समध्ये आपले पीपल हे कॅज्युअल बनले असले तरी एटिकेट्स हे आउटडेटेड झालेले नाही आहेत. त्यानंतर ह्या एटिकेट्सची इसेन्सी काय आहे, त्यांची आवश्यकता, त्यांची गरज काय आहे, तर मोस्ट ऑफ द एटिकेट एक्सपर्ट्स ॲग्री दॅट प्रॉपर एटिकेट बिगिन्स बाय शोईंग रिस्पेक्ट फॉर अदर्स, being honest and trustworthy, putting others at ease, and showing kindness and courtesy to others. Only after that should have focus on the details of specific situations. As Emily Post writes, nothing is less important than which fork you use. Etiquette is the science of living. It embraces everything. It is ethics. It is honor. तर एटिकेटची आवश्यकता काय आहे, त्याची गरज काय आहे, तर most of the etiquette experts agree that proper etiquette begins by showing respect for others, being honest and trustworthy. ओके, तर जे काही एटिकेट्समध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या मते ते असे ॲग्री करतात की आपण इतर लोकांशी कशा प्रकारे वागतो, त्यांना कशा प्रकारे रिस्पेक्ट देतो. ओके, याची सुरुवात हे प्रामाणिकपणे आणि ट्रस्टवरती विश्वासूपणाने होत असते. त्यामध्ये आपण योग्य त्या प्रकारे काइंडनेस अँड कॉर्टसी आपण योग्य प्रकारे सभ्यता दाखवून आणि दयाळूपणे त्यांच्याबरोबर काय केले पाहिजे, वागले पाहिजे, त्यांच्याबरोबर योग्य प्रकारचे बिहेवियर केले पाहिजे. यासाठी या एटिकेट्सची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एटिकेट्स इज द सायन्स ऑफ लिव्हिंग. ओके, एटिकेट्स हे सायन्स ऑफ लिव्हिंग आहे. ते आपल्या लाईफचे, आपल्या जीवनाचे काय आहे, एक शास्त्र आहे. इट इज इथिक्स. इथिक्स मीन्स नीतिशास्त्र. तर एटिकेट हे एक नीतिशास्त्र आहे आणि इट इज हॉनर, ते एक सन्माननीय आहे. तर अशा प्रकारे एटिकेट्सची आवश्यकता ही आपल्या रेग्युलर लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपण आपल्या सोसायटीमधील जे काही मोठे व्यक्ती आहेत, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याशी कशा प्रकारे बिहेवियर केले पाहिजे, त्यांना आपण कसा रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर योग्य त्याप्रमाणे हॉनेस्टी अँड ट्रस्टवरती, त्याचबरोबर काइंडनेस आणि कर्टसी याप्रमाणे सभ्यतेने वागले पाहिजे. त्यासाठी अशा एटिकेट्सचा अत्यंत उपयुक्त असे महत्त्व आहे, त्यांची आवश्यकता आहे. त्यानंतर कोड ऑफ कंडक्ट अँड बिहेवियर. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, तर आचारसंहिता, आणि बिहेवियर मीन्स वर्तणूक किंवा वागणूक. तर या शिष्टाचारामध्ये जे काही एटिकेट्स आहे त्यामध्ये आपलं जे काही कोड ऑफ कंडक्ट अँड बिहेवियर आहे ते कशा प्रकारे पाहिजे ते आपण थोडक्यात पाहूया. तर एटिकेट इन्क्लूड्स हॅविंग अ स्ट्रॉंग मॉरल कोड ऑफ कंडक्ट. तर आपले हे जे काही एटिकेट्स आहे त्यामध्ये स्ट्रॉंग मॉरल कोड ऑफ कंडक्ट हे समाविष्ट आहे. त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो, इन्क्लूड्स असतात. द बेसिक इन्क्लूड अलाउइंग पर्सनल स्पेस, फॉलोइंग द गोल्डन रूल, ट्रीट अदर्स ॲज यू विश टू बी ट्रीटेड, ओबेइंग द 10 commandments and respect for elders. All of your actions affect others. For role models, pay attention to celebrities who are
gracious, and courteous. If a famous person exhibits bad manners, use it as an opportunity to reflect on what the person should have done and discuss it with your children. तर अशा प्रकारे आपले जे काय एटिकेट्स आहे त्याच्यामध्ये अशा मॉरलचा आणि कोड ऑफ कंडक्ट या समाविष्ट असतात. आपल्यापेक्षा जे काय एल्डर्स व्यक्ती आहेत त्यांना योग्य प्रकारे रिस्पेक्ट देणे हे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्याबरोबर बिहेवियर करताना योग्य त्या कोड ऑफ कंडक्टचा वापर केला पाहिजे. ओके, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्यासाठी ओके आपले जे काही पर्सनल स्पेस आहे, जे काही वैयक्तिक जागा आहे त्याच्यामध्ये ओके या गोष्टी या एटिकेट्समध्ये इन्क्लूड्स असतात. त्याचबरोबर जे काही गोल्डन रूल्स आहेत, आपण इतर व्यक्तींबरोबर कशाप्रकारे वागतो आणि त्यांनी आपल्याबरोबर कशाप्रकारे बिहेव केला पाहिजे, अशा प्रकारचे आपण त्यांच्यापासून जे काही एक्सपेक्टेशन ठेवतो, अपेक्षा ठेवतो, तर अशा अपेक्षेसाठी फर्स्टली आपण जर त्यांच्याबरोबर योग्य रीतीने वागलो, त्यांच्याबरोबर योग्य रीतीने बिहेव केला, तर ते देखील आपल्याला रिस्पेक्ट देतील, आपल्याशी देखील योग्य प्रकारे बिहेव करतील. यासाठी असे एटिकेट्स अत्यंत इम्पॉर्टंट असतात. आणि जेव्हा आपण एटिकेट्सचा वापर करत असतो त्यावेळेस योग्य त्या कोड ऑफ कंडक्टचा देखील आणि बिहेवियरचा देखील आपण वापर केला पाहिजे. जे एल्डर्स व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीनेच वागले पाहिजे. ओके, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. बॅड मॅनर्सचा वापर न करता जे काही गुड मॅनर्स आहेत त्यांच्याच मदतीने आपण त्यांच्याशी रिस्पेक्टफुली योग्य त्या बिहेवियर केला पाहिजे, योग्य त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर वागले पाहिजे. यासाठी हे कोड ऑफ कंडक्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर एटिकेट्स थ्रू द जनरेशन. तर आपल्याला हे एटिकेट्स कसे मिळतात, तर आपल्या जनरेशन थ्रू हे एटिकेट्स प्राप्त होत असतात. तर थोडक्यात पाहूयात. आवर पॅरेंट्स ऑलवेज टीचिंग अस व्हेरियस एटिकेट्स अँड मॅनर्स. ओके, आपले जे काही आपले पॅरेंट्स आहेत, जे आपले आई बाबा आहेत, ते आपल्याला असे एटिकेट्स आणि मॅनर्स हे ऑलवेज टीच करीत असतात. जे काही व्हेरियस एटिकेट्स आहेत आणि जे मॅनर्स आहेत ते आपले पॅरेंट्स हे आपल्याला नेहमीच टीच करीत असतात, शिकवित असतात, की जे काही आपल्याशी मोठे व्यक्ती आहेत ओके त्यांच्याशी आपण कसे वागले पाहिजे, जे लहान व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर कसे वागले पाहिजे. तर हे शिकवण्याचे काम आपल्याला पॅरेंट्स करत असतात. त्यामध्ये ओके दॅट इज हाऊ टू बिहेव विथ एल्डर्स, हाऊ थ्रू रिस्पेक्ट अदर्स. ओके, त्यांच्यावर आपण कशा प्रकारची वागणूक ठेवली पाहिजे, ओके कशाप्रकारे बिहेव केला पाहिजे आणि त्यांना कशाप्रकारे रिस्पेक्ट दिला पाहिजे. ओके, जे काही अदर्स व्यक्ती आहे, एल्डर्स व्यक्ती, त्यांच्याशी कशाप्रकारे वागले पाहिजे हे शिकवण्याचे काम आपल्याला आपले पॅरेंट्स करीत असतात. But it is disappointing that many of the parents are failed to install etiquettes and good manner in their children. So तर काही वेळेस काय होते, तर असे जे काही एटिकेट्स आहेत ते आपल्या चिल्ड्रन्समध्ये इन्स्टॉल करण्यासाठी असे पॅरेंट्स फेल होतात. ओके, त्यांना सक्सेस मिळत नाही. दिस इम्पॉर्टंट स्किल्स आर नॉट बिंग पास डाऊन टू द नेक्स्ट जनरेशन इन मेनी फॅमिलीज. तर अशा वेळेस जर एखादे पॅरेंट्स असे त्यांच्या मुलांमध्ये जे काही एटिकेट्स आहेत ते इन्स्टॉल करण्यात फेल झाले तर नेक्स्ट जनरेशनला देखील असे जे काही गुड मॅनर्स आहेत ते मिळत नाहीत. ओके, आणि सद्यस्थितीत याची अत्यंत अशी गरज आहे. मेनी चिल्ड्रन्स हॅव नेव्हर बीन थॉट दॅट दे नीड टू बी अवेअर ऑफ अदर्स, ऑलो पर्सनल स्पेस, फॉलो द गोल्डन रूल्स, ओबे द एल्डर्स, रिस्पेक्ट देअर एल्डर्स एक्सेट्रा. तर अशांसाठी ओके जे काही आपल्यापेक्षा एल्डर्स व्यक्ती आहेत त्यांना योग्य प्रकारे रिस्पेक्ट दिला पाहिजे. ओके, जे काही गोल्डन रूल्स आहेत त्यांना फॉलो केली पाहिजे. आपल्या पर्सनल स्पेसमध्ये राहून योग्य त्या प्रकारे बिहेव केली पाहिजे. आणि हे आपल्या पॅरेंट्सने आपल्या मुलांना वेळोवेळी टीच केले पाहिजे. यासाठी हे एटिकेट्स आहे ती जनरेशन थ्रू प्राप्त होत असतात. हे आपल्याला असे एटिकेट्स फर्स्टली आपले जे काही पॅरेंट्स आहेत ते शिकवतात. त्यानंतर जेव्हा ते चिल्ड्रन स्कूलमध्ये जातात तर स्कूलमध्ये गेल्यानंतर असे टीचर्स त्यांना एटिकेट्स शिकवित असतात. त्यासाठी असे एटिकेट्स हे जनरेशन थ्रू येत असतात. त्यानंतर व्हॉट इज एटिकेट्स. तर एटिकेट्स म्हणजे काय ते आपण प्रॉपर पाहूया. ओके, तर एटिकेट्स रेफर्स टू द कोड ऑफ polite behavior in society. Etiquettes refer to the
code of polite behavior in society. Unlike manners, etiquette is a specific code of behavior. Etiquette is considered as the superior of two as it goes beyond the understanding of manners. However, if a person has no manner, one cannot expect him to have etiquette. This is because it is one on the foundation of good manners that etiquette is being nurtured. Etiquette allows individual to behave in special and cultured manner by being respectful as well as sensitive to this situation and also other individuals. तर एटिकेट्स म्हणजे काय ते थोडक्यात समजून घ्यायचे म्हटले तर एटिकेट्स रेफर्स टू द कोड ऑफ पोलाईट बिहेवियर इन सोसायटी. आपण सोसायटीमध्ये राहतो. ओके, तर अशा सोसायटीमध्ये जे लोक आहेत, जे काही पीपल्स आहेत, त्यांच्याबरोबर आपण पोलाइटली बिहेवियर ठेवले पाहिजे. ओके, जे काही आपले वागण्याची पद्धती आहे ती नम्र असली पाहिजे. ओके, तर आपण त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे बिहेव केला पाहिजे. त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. जर आपल्यापेक्षा वयाने व्यक्ती मोठी असेल तर त्यांच्याशी रिस्पेक्टफुलीच वागले पाहिजे. योग्य त्या कोड ऑफ कंडक्टचा काय केला पाहिजे, यूज केला पाहिजे. जर ओके इफ अ पर्सन हॅज नो मॅनर वन कॅनॉट एक्सपेक्ट हिम टू हॅव एटिकेट्स. जर एखाद्या व्यक्तीकडे मॅनर्सच नसतील तर त्या व्यक्तीकडून एटिकेट्सची कोणत्याही प्रकारची अपेक्षा एक्सपेक्टेशन ठेवले जात नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे मॅनर्सच नसतील तर त्याला एटिकेट्स म्हणजे काय हे माहीतच नसणार. मग अशा प्रकारे दिस इज बिकॉज इट इज वन ऑफ फाउंडेशन ऑफ गुड मॅनर्स दॅट एटिकेट्स इज बिईंग नर्चर्ड. जर त्याच्याकडे गुड मॅनर्स हे इस्टॅब्लिश झाले असेल, त्याच्याकडे असतील तर त्याला एटिकेट्स हे माहिती असतात. तर एटिकेट्स हे निर्माण होण्यासाठी त्या व्यक्तीकडे पहिले मॅनर्स असणे आवश्यक आहे. एटिकेट्स अलाउज इंडिव्हिज्युअल टू बिहेव इन स्पेशल अँड कल्चर्ड मॅनर by being respectful as well as sensitive to these situations and also other individuals. तर अशा प्रकारे एटिकेट्स म्हणजे काय, तर आपण सोसायटीमध्ये राहतो, तर सोसायटीमध्ये राहताना आपण व्यक्तींशी कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे. त्यांच्याशी कोणत्या कोड ऑफ कंडक्टचा जी काही आपली आचारसंहिता आहे त्याचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे. तर त्या व्यक्तींना योग्य त्या प्रकारे पोलाइटली बिहेवियर नम्रपणे वागले पाहिजे. त्यांना योग्य प्रकारे रिस्पेक्ट दिली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीकडे मॅनर्सच नसतील तर त्याला शिष्टाचार काय जे काही एटिकेट्स आहेत त्याचे आपण त्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करू शकत नाही. तर असे जे काही एटिकेट्स आहेत त्याने ते एटिकेट्स शिकले पाहिजे. जे काही एटिकेट्स आहेत त्याने ते गोल्डन रूल्स शिकून घेतली पाहिजे, टीच केली पाहिजे. जर त्या व्यक्तीकडे योग्य ते गुड मॅनर्स असतील तर त्याच्याकडे एटिकेट्स हे देखील असतात. त्यानंतर व्हॉट इज मॅनर्स. तर मॅनर्स म्हणजे काय, तर मॅनर्स आर पोलाइट बिहेवियर. नम्रपणाची वागणूक म्हणजेच मॅनर्स होय. This type of behavior are rather general from childhood onwards. Children are taught good manners by parents and also in schools. तर असे जे काही मॅनर्स आहेत ते जेव्हा ते चिल्ड्रन जे काही मूल आहे तो लहान असतानाच त्याचे पॅरेंट्स त्याला टीच करीत असतात, त्यांना शिकवित असतात. असे जे काही मॅनर्स आहेत ते प्रत्येक चिल्ड्रन्सचे पॅरेंट्स त्यांना नेहमी शिकवित असतात. आणि जेव्हा तो चिल्ड्रन स्कूलमध्ये जातो तर त्यावेळेस त्यांना त्यांचे टीचर्स हे शिकवित असतात. तर असे मॅनर्स हे त्यांच्या पॅरेंट्सकडून ते चिल्ड्रनला टीच केले जाते. पॅरेंट्स नंतर त्यांचे जे काही टीचर्स आहेत स्कूलमधील टीचर्स त्यांना हे असे लर्न करीत असतात. दिस हायलाइट्स द इम्पॉर्टन्स गिवन टू गुड मॅनर्स विदिन द कॉन्टेक्स्ट. तर गुड मॅनर्स म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया. जर एखाद्याने आपली हेल्प केली असेल तर अशा वेळेस आपण त्यांना थँक्यू म्हणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्याला आपण रिक्वेस्ट करीत असतो तर त्यावेळेस आपण प्लीज अशा गुड मॅनर्सचा वापर करून त्यांना आपण रिक्वेस्ट केली पाहिजे. त्याचबरोबर एखाद्याला आपण हर्ट केले असेल तर त्याला आपण सॉरी देखील म्हणली पाहिजे. तर यालाच गुड मॅनर्स असे म्हटले जातात. जर एखाद्या व्यक्तीकडे योग्य प्रकारचे मॅनर्स असतील, गुड मॅनर्स असतील तर त्या व्यक्तीकडे एटिकेट्स हे देखील आपोआप येत असतात. तर तो
व्यक्ती जेव्हा सोसायटीमध्ये राहत असतो तर त्यावेळेस तो योग्य त्याप्रमाणे जे काही वयाने मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी बिहेव करीत असतो. योग्य त्या गुड मॅनर्सचा वापर करून तो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करीत असतो. योग्य रीतीने बिहेव करून पोलाइटलीपणे नम्रपणे त्यांच्याशी वागणूक ठेवतो. त्याचबरोबर जे काही कोड ऑफ कंडक्ट आहे, जी आचारसंहिता आहे, ते देखील रूल्स फॉलो करतो. तर अशा प्रकारे एटिकेट्स आणि मॅनर्स म्हणजे काय आपण थोडक्यात पाहिले आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एटिकेट्स म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आपण इसेन्सी ऑफ एटिकेट्सची आवश्यकता काय आहे, त्याचबरोबर कोड ऑफ कंडक्ट अँड बिहेवियर म्हणजे काय, एटिकेट्स म्हणजे काय आणि मॅनर्स हे काय आहे यांचा थोडक्यात स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.